सर्वांना नमस्कार। आज आपण तोंडाचा घाण वास येणे याबद्दल काही प्राचीन घरगुती उपाय पाहणार आहोत। एकूण 5 उपाय आहेत। कोणताही उपाय आपण करू शकता आणि या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता। मित्रांनो, तोंडाचा घाण वास का येतो? एक गोष्ट लक्षात ठेवा, याचं एकमेव कारण आहे बॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया। जेव्हा आपल्या दातांमध्ये, जिभेवर किंवा आपल्या घशामध्ये, अगदी आपल्या आतड्यामध्ये बॅक्टेरिया जास्त प्रमाणात वाढतात, त्यावेळी तोंडाचा घाण वास येऊ लागतो। अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करतात, तरी सुद्धा हा वास काही निघून जात नाही। अशा वेळी हे 5 पैकी कोणताही एक उपाय आपण करून पहा, 100% रिझल्ट आपल्याला नक्की मिळेल। आणि हो, रिझल्ट मिळाल्यानंतर या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा येऊन कॉमेंट करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, पहिला सर्वात जबरदस्त उपाय तो म्हणजे पाणी। भरपूर पाणी पिणे, तोंडाला कोरड पडू न देणे हा एक अत्यंत रामबाण उपाय आहे या तोंडाच्या वास येण्यावर। जेव्हा जेव्हा आपल्या तोंडाला कोरड पडते, बॅक्टेरियाची संख्या वाढते आणि मग तोंडाचा घाण वास येऊ लागतो। आणि म्हणून आपण भरपूर पाणी प्या। रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्या तोंडाचा प्रचंड असा घाणेरडा वास येतो। त्याचं कारण असं आहे की रात्री झोपल्यानंतर आपल्या तोंडाला कोरड पडते। विशेष करून ज्यांना घोरण्याची सवय आहे किंवा रात्री झोपल्यानंतर ज्यांचं तोंड उघडं राहतं, अशा लोकांच्या तोंडाचा वास येतो, कारण तोंडाला कोरड पडते। आणि ज्या ठिकाणी कोरड असेल त्या ठिकाणी बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात। तर भरपूर पाणी प्या आणि या समस्येपासून आपण निजात मिळवा। दुसरा जो उपाय आहे तो आहे खोबरेल तेलाशी संबंधित। खोबरेल तेल, कोकोनट ऑइल, तुम्ही अगदी पॅराशूटचं सुद्धा तेल वापरू शकता। ते एक एडिबल म्हणजेच खाण्यास योग्य अशा प्रकारचं तेल आहे। तर हा उपाय आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करायचा आहे। उपाय कसा कराल? साधारणतः जो मोठा चमचा असतो, त्याला आपण टेबल स्पून असं म्हणतो, 1 ते 2 चमचे, जितकं तुम्हाला आवश्यक आहे 1 ते 2 चमचे हे खोबरेल तेल आपण घ्यायचं आहे आणि आपल्या तोंडामध्ये ते व्यवस्थित स्विश करायचं। स्विश म्हणजे काय? इकडे इकडे फिरवायचं आहे। ठीक आहे, इकडून इकडे आतल्यात फिरवायचं आहे। ठीक आहे, साधारणतः एक 2 ते 3 मिनिटे किंवा एक 10 मिनिटं सुद्धा आपण ठेवू शकतो। जर खूप जास्त प्रमाणात त्रास आहे, 10 मिनिटे अशा प्रकारे आपण हे स्विश करा आणि त्यानंतर थुंकून टाका। थुंकून टाकल्यानंतर कोमट पाण्याने आपण चूळ भरायची आहे। एक ग्लासभर कोमट पाणी घ्या आणि चूळ भरा। आठवड्यातून 1 ते 2 वेळा जर आपण हा उपाय केला तर तोंडातील सर्व बॅक्टेरिया निघून जातात। अगदी 100% खात्रीलायक असा हा उपाय आहे। हे जे खोबरेल तेल असतं ना, या खोबरेल तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि याचा जो एक गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे की तेलकटपणा, जो तेलकटपणा आहे तो सर्व बॅक्टेरियाला फ्लश आउट करतो, बाहेर टाकतो आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे पुन्हा त्या ठिकाणी बॅक्टेरियाची वाढ होत नाही। तर हा दुसरा उपाय मी सांगितला। तिसरा जो उपाय आहे तो आहे व्हिनेगर। व्हिनेगर आपल्या बाजारामध्ये ऍपल सीडर व्हिनेगर घ्यायचं आहे। ऍपल सीडर व्हिनेगर। आणि हा उपाय आपल्याला ब्रश करण्यापूर्वी सकाळी करायचा आहे। जो मी खोबरेल तेलाचा तुम्हाला उपाय सांगितला तो ब्रश केल्यानंतर तुम्ही कधीही करू शकता दिवसभरात। मात्र हा जो ऍपल सीडर व्हिनेगर आहे हे आपण ब्रश करण्यापूर्वी थोडंसं घ्यायचं आहे। साधारणतः 1 ते 2 चमचे, टेबल स्पून घेतला तरीही चालेल, तो तुम्ही घ्या। 1 कपभर पाण्यामध्ये 1 चमचाभर ऍपल सीडर व्हिनेगर टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आपण त्याने सुरुवातीला गार्गल करायचं। गार्गल म्हणजे काय? तर गडगड 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 करायचं आहे। दुसरी गोष्ट, स्विश करायचं आहे, तोंडात इकडे फिरवायचं आहे आणि साधारणतः 30 सेकंदांनी, फक्त 30 सेकंद करायचं आहे, हे लक्षात ठेवा। फक्त अर्धा मिनिट, जास्त वेळ ठेवायचं नाही। ते पूर्णपणे थुंकून टाकायचं आहे, चूळ भरायची आहे साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने आणि लागलीच हे ब्रश करायचं आहे। टूथब्रश घ्या, व्यवस्थित ब्रश करून टाका। एक महत्वाची सूचना, टूथब्रश करणं आणि ते पण लागलीच ताबडतोब हे अत्यावश्यक आहे। हा उपाय सर्वात जालिम उपाय आहे कोणत्याही प्रकारच्या तोंडाचा घाण वास येण्यावरती। ठीक आहे, हा उपाय 15 दिवसातून फक्त एकदा करता येतो। ठीक आहे, हा जास्त वेळा रिपीट करण्यासारखा नाही। तिसरा जो उपाय आहे तो आहे अगदी प्राचीन भारतीय संस्कृतीमधील, तो म्हणजे कडुलिंब आणि बाभूळ यांच्या ज्या काड्या असतात। बाभूळ तुम्हाला माहिती, कडुलिंब पण माहिती। हे ज्या काड्या असतात त्या दररोज फ्रेश काड्या घ्यायच्या, काडी मोडायची आणि त्याने ती चावून त्याने तो ब्रश तयार करून तो ब्रश करायचा। हा सुद्धा एक खूप चांगला उपाय आहे। मात्र हा दीर्घकाळ करण्यासारखा उपाय आहे। 1-2 दिवसात किंवा 5-6 दिवसात होणार नाही। त्याला दररोज नित्य नियमाने हा उपाय किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करत चला। बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात। अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही ब्रश करता ना तेव्हा जीभ घासायला विसरू नका। बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे टंग क्लीनर मिळतात, जे जीभ साफ करतात। त्या टंग क्लीनरने सकाळी उठल्यावर सुद्धा आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा आपण जी जीभ आहे ती व्यवस्थित साफ करा।
दुसरी गोष्ट, आपण जे प्राचीन आपले जे आजी आजोबा होते ते करायचे की 2 बोटांनी काय करायचं, आपले जे जिभेचं जे मूळ आहे, जिभेचं त्याला जिव्हा मूळ शोधन असं म्हणतात. जिभेचं जे मूळ आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे सफाई करायची, जेणेकरून काय होतं, आतमध्ये जे काही आहे इथून जो घाण वास येतो तो सर्व त्या बेडक्याच्या स्वरूपात बाहेर पडतो. तर ती सुद्धा एक खूप चांगली सवय आहे. ती सवय आपण रोजच्या रोज लावली तर इथून जो काही घाण वास येतोय तो सुद्धा आपला बंद होणार आहे. आणि आता राहिला शेवटचा प्रश्न की हे तर झालं तोंडाचं, आणि या ठिकाणी घशातमध्ये जी काही घाण आहे ती बाहेर काढायची आहे. आपल्या पोटाचं काय? ठीक आहे, तर हे पहा, आपल्या गट्समध्ये, गट्स म्हणजे आतडी आहेत, आतड्यामध्ये सुद्धा कधी कधी बॅक्टेरिया तयार होऊन त्यातून घाण वास आपल्या जी श्वास नलिका आहे त्यावाटे बाहेर, आपली जी अन्न नलिका आहे तिच्यावाटे बाहेर येत असतो. तर ती साफ होण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे दही, योगर्ट. तर हे दही किमान 1 वाटीभर दही दररोज दुपारचं जे आपलं जेवण असेल किंवा सकाळी 10-11 नंतरचं, सकाळ सकाळ खाऊ नका किंवा रात्री खाऊ नका, त्यामुळे कफ जास्त प्रमाणात तयार होतो. तर दुपारी आपण या दह्याचं सेवन जर केलं तर इथं जे हानिकारक उपद्रवी जे जीवाणू आहेत, बॅक्टेरियाज आहेत, तर ते नष्ट होतात आणि चांगल्या जीवाणूंची संख्या, चांगले बॅक्टेरियाज वाढू लागतात. तर मित्रांनो, हे 5 उपाय आपण करून पहा. पहिला उपाय सर्वोत्तम आहे की तोंड कोरडं पडू न देणे. विशेष करून ज्यांना जास्त बोलावं लागतं, जसं माझा हा जॉब आहे की मला वारंवार तुमच्या पुढे यावं लागतं, बोलावं लागतं, ऑडिओज करावे लागतात, त्यामुळे तोंड वारंवार कोरडं पडतं. तर अशा लोकांनी पाण्याचं भरपूर सेवन करा. आपली ही समस्या नक्की दूर होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या बेस्ट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.